श्री मस्कोबानाथ प्रसन्न ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ 27/5/95 शनिवार या दिवशी श्रीनाथांनी माहिती सांगितलेली आपण वाचूया. एक कसं आहे माहिती आहे का, शिवशंकर हे मूळ दैवत आहे. त्यांनी 12 अवतार घेतले, म्हणजे 12 ज्योतिर्लिंग निर्माण केले. मूळ 12 ज्योतिर्लिंग, त्या मूळ 12 ज्योतिर्लिंगांनी 33 कोटी दैवतांचा अवतार घेतलेला आहे. म्हणजे शिवशंकरांचे जे मूळ 12 ज्योतिर्लिंग आहे त्यांनीच 33 कोटी दैवतांचा अवतार एका एकाने गेलेले आहेत. त्यात नवनाथ आले, सगळे आले असं आहे. आणि मग 12 ज्योतिर्लिंग निर्मिती झाली. अवतार झाल्यानंतर त्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली आणि हिंदू धर्माच्या कार्यासाठी 33 कोटी दैवतांची निर्मिती केलेली. ते ज्याचं सत्य असेल, जे खरं असेल तेच म्हणजे सत्यासाठी, सत्य हा धर्म त्यांचं ब्रीद वाक्य आहे. कोणाचं? हिंदू धर्म दैवतांचं. त्यामुळे ते सत्यच काम करते, असंच खोटं चुकीचं काय नाही. शिवशंकर हे मूळ दैवत आहे. त्यांनी 33 कोटी दैवतांची 12 ज्योतिर्लिंगाची निर्मिती करून केलेली आहे. आणि विष्णू जे आहे त्यांनी 2च अवतार घेतलेले आहेत. एक कृष्णाचा अवतार घेतलेला आहे आणि एक नृसिंह सरस्वती हा एक अवतार घेतलेला आहे. बाकी मग सगळे त्यांनी, म्हणजे शिवशंकर हे मानवांचे दैवत आहे आणि श्री विष्णू हे पशु पक्षी प्राणी यांचे दैवत आहेत. विष्णू यांच्या ताब्यामध्ये पशु पक्षी प्राणी यांची निर्मिती करणे, त्यांचा सांभाळ करणे आणि त्यांची दैवत बनून राहणे, हे विष्णूचं काम आहे. आता समजा कुत्रा हा जो प्राणी आहे त्याच्या पोटजाती अनेक असतात, पण मेन कुत्रा. मग कुत्र्याच्या रूपात विष्णूचा एक अवतार असतो, ते सगळ्या कुत्र्यांचं दैवत. आलं लक्षात? मग ते अनेक असतात, पण त्यांच्यात मेन एक कुत्रा, ते मूळ दैवत, तो विष्णू. समजा पक्षी, एखादा कोकिळ पक्षी समजा, तो कोकिळ पक्षी अनेक आहेत, पण त्यांच्यातला एक कोकिळ पक्षी हा श्री विष्णूचा अवतार असतो. ते श्री विष्णू असतात. ते सगळ्या कोकिळ पक्ष्यांचा सांभाळ करणार, रक्षण करणार, त्यांच्या काय अडचणी असतील ते बघणार. असे विष्णूने पशु पक्षी प्राणी यांच्या यांच्या 101 अवतार घेतलेले आहेत दैवतांचे. म्हणजे पशु पक्षी प्राणी हे मूळ 101 अवतार आहेत. कुत्र्याचा एक किंवा पक्ष्यांचा एक, प्राण्यांचा एक, याप्रमाणे 101 प्राणी आहेत. त्यांच्यात पोटजाती अनेक आहेत. समजा वाघ असेल तर एक वाघ मूळ, तो मूळ दैवत. मग त्या वाघाच्या अनेक वाघ असतील, अनेक जाती, पोटजाती, असे करून फक्त पशु पक्षी प्राणी हे मूळ जात 101 आहेत. त्या 101 दैवत विष्णूची आहेत. विष्णूंचं ते कार्य आहे. आणि यांच्यामध्ये फक्त श्रीकृष्णाचा एक अवतार आहे आणि नृसिंह सरस्वती, हे 2च अवतार त्यांचे. बाकी मग सगळे. आणि मानवांची वंश परंपरा या विष्णूने चालू केलेली. विष्णूनेच अवतार घेतलेला लक्ष्मी होता, आपण जे महालक्ष्मी म्हणतो, तो विष्णूनेच अवतार घेतलेला, विष्णूचाच अवतार आहे. म्हणजे लक्ष्मी पण विष्णूच आहे. मग विष्णू आणि लक्ष्मी या दोघांनी मिळून पशु पक्षी प्राणी मानव या सर्वांची वंश परंपरा चालू केलेली. शिवशंकरांनी मानव निर्मिती केली, म्हणजे शिवशंकरांनी त्यांचा जो दुसरा अवतार आहे अर्धनारी नटेश्वर शिवशंकराचा,
अर्धनारी नटेश्वर यांनी मानव निर्मिती केली आणि विष्णूने पशु पक्षी प्राणी ही निर्मिती केली. आणि अर्धनारी नटेश्वरनी जी मानव निर्मिती केली त्यांना बुद्धी नव्हती, म्हणजे ते आधी मानव होते. आलं का लक्षात? थोडक्यात त्यांना बुद्धी नव्हती, कपडे घालायचे नाहीत, काय नाही. माणसांना माणसं मारून खायची, जनावरं मारून खायची, सगळं असं, म्हणजे आधी मानव थोडक्यात. ते त्यांना बुद्धी नव्हती, शरीर होतं, बुद्धी नव्हती, त्यामुळे ते रानटी वागायचे. तसेच विष्णूने जे पशु पक्षी प्राणी ही जी निर्मिती केली, ही निर्मिती केलेली पशु पक्षी प्राणी ते पण रानटी होते, त्यांना बुद्धी नव्हती, ते एकामेकाची शिकार करून खायचे. विष्णूची जी निर्मिती होती ती पण तीच होती, पशु पक्षी प्राणी निर्मिती केली ती पण ते शिकारी होते, रानटी होते, ते एकामेकाची शिकार करून खायचे, त्यांना बुद्धी नव्हती. जेव्हा 12 ज्योतिर्लिंग निर्मिती पूर्ण झाली, त्याच्यानंतर हिंदू धर्माची स्थापना झाली. मग शिवशंकराने, विष्णूने, इतर दैवतांनी मिळून जे अवतार घेतले, ब्रह्मदेव हे ते, त्याच्यानंतर जी मानव निर्मिती झाली ती सुधारित मानव, म्हणजे त्यांना बुद्धी असणारी सुधारित मानव निर्मिती झाली. आणि जे पशु पक्षी प्राणी त्यानंतर निर्मिती झाली त्यांना बुद्धी होती, ते शांत स्वभावाची निर्मिती झाली. त्याच्या अगोदर सगळे रानटी होते. हे जेव्हा हिंदू धर्माची स्थापना झाल्यानंतर जी निर्मिती झाली त्यांना बुद्धी होती. पशु पक्षी प्राणी ते शांत स्वभावाचे होते आणि मानव ह्यांना बुद्धी, विचार करून वागायला लागला. मग मूळ मानव जे निर्माण झाले हिंदू धर्म स्थापन झाल्यावर, ते शिवशंकरांनी जे केले ते शेतकरी म्हणून निर्माण केलेलं आहे. शेतकरी स्त्री आणि शेतकरी पुरुष ही निर्मिती केलेली आहे. आणि पहिलं बाळंतपण जे डिलिव्हरी असतं ते शंकर आणि आपलं विष्णू आणि लक्ष्मी या दोघांनी मिळून स्वतःच्या हाताने पहिलं बाळंतपण केलेलं आहे. वणीचा जो डोंगर आहे, वणी जे आपण म्हणतो, त्या ठिकाणी विष्णू आणि लक्ष्मी यांनी पहिलं बाळंतपण केलेलं आणि स्वतःच्या हाताने केलेलं आहे. तिथून पुढे मग चालू झालं ते. पशु पक्षी प्राणी मानव सर्वांची वंश परंपरा त्यांनी चालू केलेली आहे. कोणी? विष्णूनी. अनेक शंकराने मानव निर्मिती केली. आणि आधी मानव जे होते ते एकामेकाची शिकार करून खायचे. हिंदू धर्माची स्थापना झाल्यानंतर 33 कोटी दैवतांची निर्मिती मानव निर्मिती करता करता केलेली आहे. 33 कोटी दैवतांची निर्मिती. मग सुधारित मानव, ब्रह्मदेव वगैरे सगळे निर्मिती झाले. तिथून पुढे मग सुधारित मानव. मग आज जे आहेत सुधारित मानव आहेत सगळे, बरोबर, ह्याच्यामध्ये ते रानटी मानवांचे वंशज आहेत. जे सुरुवातीला अर्धनारी नटेश्वरने जी निर्मिती केली त्यांचे वंशज ह्याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत आता आपल्या ह्याच्यात. मग ते जे आहेत त्यांचे वंशज ते पण रानटीच आहेत, फक्त सुशिक्षित राहतात, फक्त स्वभावाने रानटी आहेत. म्हणजे ते फक्त दुसऱ्याचा वाईटच विचार करतात, चांगला विचार करणार नाही. मग एखाद्याला खून करणं, एखाद्याचं वाईट करणं, जे काय करायचंय, अतिरेकी कारवाया करणार, हे जे सगळे अतिरेकी कारवाया करणारे वगैरे जे आहेत ते अर्धनारी नटेश्वरची जी हे होती निर्मिती, त्यांचे जे वंशज आपल्यात शिरलेले आहेत, आता त्यांची पण निर्मिती होत राहिली ना पिढ्यानपिढ्या. आपली जशी होत गेली तशी ते आपल्यात मिक्स झालेले. त्याच्यामुळं हे सगळं जे वातावरण बिघडतंय, सुशिक्षित माणसांचं जे वातावरण बिघडतंय,
या लोकांना फक्त समोरच्याचं वाईटच कसं करायचं एवढंच माहिती, तेवढंच डोकं चालणार. कसं याचं वाईट करता येईल, घातपात करणं, रेल्वे हे करणं, विमान अपघात करणं, माणसं मारणं, एखाद्याला खून करणं, हे जे काय आहे ते सगळे ते वंशज आहेत. तसेच पशुपक्षी प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये पण तेजाची निर्मिती घुसलेली, त्यांचे वंशज. ते पण पक्षाला मारतात. वाघ, पहिले वाघ शिकारी होते, नंतर जे वाघ निर्मिती झाली ती शांत स्वभावाचे झाले, मग ते शिकार करूनच त्यांना खातात ना. असं सगळं आहे. म्हणजे त्याच्यामुळे सगळं वातावरण हे होत. आलं लक्षात? हे असं एकंदरीत आहे थोडक्यात. म्हणजे विष्णूची निर्मिती पशु पक्षी प्राणी आणि शंकराची निर्मिती 33 कोटी दैवत आणि मानव. मानव म्हणजे स्त्री आणि पुरुष. आणि मानवाची वंश परंपरा विष्णू आणि लक्ष्मीने चालू केलेली आहे. चलनी नाणं, बाजारात जे चलनी नाणं आलं, जेव्हा हिंदू धर्माची स्थापना झाली, मग ते शेतकरी मानव निर्माण केला शंकराने. स्त्री आणि पुरुष त्यांचं लग्न लावून दिलेलं आहे, त्यांची वंश परंपरा चालू झाली, विष्णूने चालू केली. पशु पक्षी प्राणी यांची पण वंश परंपरा विष्णू आणि लक्ष्मीने चालू केली. मानवाची पण वंश परंपरा स्त्री पुरुषांचा संभोग घडवून आणणं, नैसर्गिक विधी म्हणतात त्याला, ते विष्णू आणि लक्ष्मीने घडवून आणलेलं आहे. त्यांच्यापासून निर्मिती चालू झालेली. म्हणजे ते स्वतः ज्योतीच्या रूपाने विष्णू पुरुषाच्या शरीरात शिरायचा आणि लक्ष्मी स्त्रीच्या शरीरात शिरून तो विधी होत होता. ह्याप्रमाणे त्यांनी वंश परंपरा चालू केली. पहिलं बाळण पण त्यांनी स्वतःच्या हाताने केलं विष्णूने आणि लक्ष्मीने. तिथून पुढं चालू झाली वंश परंपरा. आणि शेतकऱ्यांना आवश्यक असणारे कारागीर, म्हणजे शेतकऱ्याला लोहार पाहिजे, सुतार पाहिजे, चांभार पाहिजे, यासाठी त्यांनी ती कला असणारे कलावंत निर्माण केले. कलावंत, आपण त्याला आता जाती धर्माचे म्हणतो, पण त्यांनी जातभीत काय नाही, कलावंत म्हणजे सुतारी काम करणारा कलावंत. त्याला बुद्धी काय दिली, अक्कल काय दिली, सुतारी काम करण्याची. ऐकून घ्या, सुतारी काम करण्याची कला दिली. डॉक्टर म्हणजे वैद्याची एकाला कला दिली. म्हणजे नाही का, तुम्ही आजारी पडली, शेतकरी आजारी पडला तर त्याला इलाज करण्यासाठी वैद्याची निर्मिती केली. सुतार, लोहार पाहिजे शेतकऱ्याला अवजारा बनवायला, शेतकरी कलावंत निर्माण केला. असे आता त्या शेतकऱ्याला जेवायला काठ पाहिजे, काठाचा पण अवतार घेतलेला आहे दैवतांनी, वाटीचा पण अवतार घेतलेला आहे, चमच्याचा पण अवतार घेतलेला आहे, चुलीचा पण अवतार घेतलेला आहे. गाम्याला जे काय असेल, अग्नीचा पण अवतार वेगळा आहे. हे सगळे अवतार आहेत ते कलावंत निर्माण केलेले आहेत. तुम्हाला सांगतो, भात, तुम्ही जो भात खातात तो भाताचा पण अवतार आहे दैवताचा. तांदूळाचा अवतार वेगळा आहे, भाताचा अवतार वेगळा आहे, वरणाचा अवतार वेगळा आहे. तुम्ही बटाट्याची भाजी करता, बटाट्याचा अवतार वेगळा दैवताचा आहे. हे सगळे दैवत आहेत. तुम्ही ताटाला लाथ मारून जाता पुढं, फार मोठा गुन्हा करता. सगळी दैवत आहेत. ते ताट पण दैवत आहे, ते वाटी पण दैवत आहे, तुम्ही पाणी पितात ते प्याला पण दैवत आहे, त्यातली चपाती दैवत आहे, भाजी, भात, वरण, डाळ, भजी, बटाटावाडा काय असेल तुमच्या ताटात ते प्रत्येकाचा एक एक दैवताचा अवतार आहे. असं काय ते हे नाहीये. कोणताही माणूस आजपर्यंत साधा गव्हाचा दाणा पण निर्माण करू शकला नाही. परमेश्वराची निर्मिती शेतीतून, शेतकरी जो निर्माण केलाय
तो शेतकरी ते करू शकतो. आणि त्याला आवश्यक असणारे कलावंत निर्माण केलेले आहेत. त्याच्यातून आज जाती नेमते पाडलेत, लोहार सुतार वेगळे, पण ते कलावंत आहेत. आलं का लक्षात? हे फार मोठं आहे. चूल बनवली, चुलीतलं लाकूड असतं, ते लाकूड पण एक दैवताचा अवतार आहे. त्यातल्या अग्नीचा पण एक दैवताचा अवतार आहे. त्याच्यावर तुम्ही घाम्याला ठेवता, त्या घामाला पण एक दैवताचा अवतार आहे. सगळं जी निर्मिती आहे ती दैवतांची. आपण फक्त पाहुणे यायचं, 2 टाइम खायचं, जे काय असेल त्यांनी लिहून ठेवलेलं कर्म ते करायचं आणि निघून जायचं. काही आपल्या काय करणार आहे माणूस? सुधारित मानव केल्यानंतर त्या माणसाला बुद्धी दिली, मग तो वेगवेगळे शोध लावायला लागला. मग कोण चंद्रावर जातंय, कोण मंगळावर जातंय, वेगवेगळे शोध करायला लागला. बरोबर? म्हणजे तिची बुद्धी दिवसेंदिवस तल्लख होत चालली. तिची बुद्धी जर तल्लख होत चालली, मग ते सूर्य जावा, चंद्र जावा, मग ह्याचा शोध करा, त्याचा शोध करा. रेल्वे बनवली, त्याच्यात लाखो लोक एकाच वेळेस मारतात, हजारो लोक मारतात. विमान बनवलं, ते पडलं, 200-400 लोक मारतात. हे जे आहे ना, ते बुद्धी तल्लख होत चालली, तसं माणूस वेगवेगळे शोध लावतोय. यान बनवण, हे बनवण. प्रगती तिथं अधोगती. परमेश्वराने काय सांगितलंय? प्रगती तिथं अधोगती. म्हणजे जितकी तुम्ही प्रगती करता तेवढं तुम्ही हे म्हणा. त्यामुळं काय, माणसाने विचारपूर्वक वागावं. शेवटी माणसाच्या हातात काय नाही, लक्षात ठेवा. तुम्ही श्वास पण तुमच्या इच्छेने घेऊ शकत नाही. जी लक्ष्मी असती, लक्ष्मी आज अवतार आहे. लक्ष्मी म्हणजे चलन. ना तुम्ही महालक्ष्मी मानता, ते महालक्ष्मी वेगळी. चलन, चलने नाणं, हे चलन जे आहे ते चलन लक्ष्मीच्या ताब्यात दिलेलं आहे. हे चलन हे शक्तींची निर्मिती आहे. चलन जे आहे, पैसा, वातावरणामध्ये म्हणजे नाही का, समाजामध्ये देवाणघेवाण घेण्यासाठी पैशाची निर्मिती झालेली आहे. पहिलं नाणं कालभैरवनाथांनी बनवलं होतं सोन्याचं. सोन्याचं नाणं बनवलं होतं, 1 पैशाचं काहीतरी. एका बाजूला गाईचं चिन्ह होतं, एका बाजूला क्रॉस. गाय म्हणजे हिंदू धर्म, क्रॉस म्हणजे ख्रिश्चन धर्म. परमेश्वराने 2 धर्म निर्माण केलेले आहेत, बाकी काय नाही. जसं स्त्री आणि पुरुष, नर आणि मादी, हे जसं आहे. प्रत्येक माणसाला 2 डोळे, 2 कान, बरोबर आहे ना, 2 नाक, हे जे काय आहे, 2 हात, 2 पाय. तसंच धर्म पण 2 आहेत. पहिला धर्म हिंदू धर्म, दुसरा धर्म ख्रिश्चन धर्म. परमेश्वराने 2च धर्म निर्माण केलेले आहेत. दोघींना ताकद सारखीच आहे. फक्त हिंदू धर्म अगोदर निर्माण झालेला आहे, ख्रिश्चन धर्म नंतर निर्माण झालेला आहे. ख्रिश्चन धर्माची स्थापना हिंदू धर्म दैवतानेच केलेली आहे. ख्रिश्चन धर्माची स्थापना हिंदू धर्माचं जे दैवत आहे त्यात एका दैवताने येशू ख्रिस्त अवतार घेऊन ख्रिश्चन धर्माची स्थापना केलेली. आलं का लक्षात? म्हणजे ख्रिश्चन धर्म आणि हिंदू धर्म. पहिला धर्म हिंदू धर्म. हिंदू धर्मामध्ये पॉवर जास्त आहे, म्हणजे दोन्ही सारखी पॉवर आहे. फक्त पहिल्यांदा हिंदू धर्म स्थापन केल्यामुळं ती उजवी बाजू ठरलेली आहे. ख्रिश्चन धर्माची स्थापना नंतर झाल्यामुळे तो डावा धर्म ठरलेला आहे. असे 2 धर्म आहेत. त्याप्रमाणे सगळं 2-2च आहे. नवरा बायको हे जे काय आहे ते नर मादी. आणि जे लक्ष्मीच्या ताब्यात चलन दिलेलं आहे. मग त्यांना सांगितलेलं आहे, आता गीते उदाहरणार्थ, गीतेच्या आयुष्यात इतके पैसे द्यायचे हे त्यांना सांगितलेलं आहे लक्ष्मी मातेला. मग ते तुम्हाला तेवढेच पैसे देणार.
जास्त देणार नाही, तेवढंच चलन देणार. आणि जास्त जर चुकून आलं तर ते तुमच्याकडून काढून घेणार. जर तुमच्याकडे चुकून जास्त चलन आलं म्हणजे जास्त पैसा आला तर ते तुमच्याकडून काढून घेणार. कारण का, त्यांना रोजची रोज हिशोब द्यावा लागतो. हे लक्ष्मी माता जी आहे त्यांच्या ताब्यात चलन दिलेलं आहे, त्यांना हिशोब द्यावा लागतो कोणाला किती पैसे दिले. जेवढे सांगितले तेवढेच द्यायचे. जास्त चलन दिलं तर ते त्यांना परत काढून घ्यावं लागतं. म्हणजे जेवढं दिले, जर तुम्हाला 100 रुपये द्यायचं त्यांनी सांगितलेलं आहे तर 100 रुपये द्यायचे. 100 रुपयाच्या वरती 1 रुपया दिला तरी तो तुमच्याकडून कुठल्या ना कुठल्या रूपाने काढून घेणार. हे सगळं परमेश्वर निर्मिती आहे, आपल्या हातात काही नाहीये. चालू करू.